एका 25 वर्षाच्या तरुणाने ऑनलाईन रमीच्या लतमुळे आत्महत्या केली। अशा खेळाला या कायद्यातून सूट देण्यात आलेली आहे। वापरकर्त्याचा डेटा आहे त्याचा वापर जाहिरातीसाठी केला जातो आणि लाखो करोडो रुपये एवढे पैसे कमवलेले आहेत। या गेममध्ये जिंकण्याचे चान्सेस अतिशय कमी आहेत। नीलम रवी जाधव भिवंडीत राहते, ती बोलते की मी लाखो रुपये कमवलेले आहेत आणि अशा लोकांना एक मानसिक आजार होतो। सरकार यावरती बंदी का घालत नाही? या कंपन्यांकडून 30% टॅक्स घेऊन सरकार स्वतःची तिजोरी भरत आहे। नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार। मित्रांनो, ही बाई आहे नीलम रवी जाधव। हिचं असं म्हणणं आहे की तुम्ही ऑनलाईन रमी खेळा, तुम्हाला लाखो रुपये मिळतील। हे आहेत महेश वामन मांजरेकर यांचं सुद्धा सेम म्हणणं आहे। स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, अमृता खानविलकर, त्याचबरोबर अजय देवगन, त्यानंतर ऋतिक रोशन, अशा बऱ्याच मोठमोठ्या सेलिब्रिटींचं हे म्हणणं आहे की तुम्ही ऑनलाईन रमी खेळल्यानंतर लाखो करोडो रुपये जिंकू शकता। पण या सगळ्या सेलिब्रिटीच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे का? खरंच तुम्ही ऑनलाईन रमी खेळल्यानंतर लाखो करोड रुपये जिंकू शकता का? त्याचबरोबर रमी हा एक जुगार आहे, तरी सुद्धा सरकार आणि कोर्ट यावरती बंदी का घालत नाही? ऑनलाईन रमी हा जो व्यवसाय आहे त्याचं नक्की बिझनेस मॉडेल काय आहे? या कंपन्यांना कशा प्रकारे त्याचा फायदा होतोय? त्याचबरोबर या ऑनलाईन रमीच्या ॲडिक्शनमुळे लोकांच्या जीवनावरती काय परिणाम होतोय? या सगळ्या गोष्टीबद्दल चर्चा करायची आहे। तर चला या व्हिडिओची सुरुवात करूया। बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की ऑनलाईन रमी हा एक जुगार आहे आणि त्यावरती बंदी घालण्यात यावी। पण ऑनलाईन रमी हा नक्की जुगार आहे की नाही हे समजून घेण्यासाठी जुगारबंदीचा कायदा काय आहे हे समजून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। 1867 साली भारतामध्ये जुगारबंदी लागू करण्यात आली। या कायद्यानुसार घरामध्ये, चौकामध्ये, गावामध्ये एकत्र येऊन पत्ते किंवा पैसे लावणारे गेम जे आहेत त्यावरती बंदी घालण्यात आली। जर का असं करताना कोणी आढळलं तर पोलीस त्याला अटक वॉरंटशिवाय अटक करू शकतात। याच कायद्याच्या अनुषंगाने देशातील प्रत्येक राज्य स्वतःच असा जुगारबंदी कायदा बनवू शकत होतं। त्या अनुषंगाने महाराष्ट्राने 1887 साली स्वतःचा जुगारबंदी कायदा बनवला। या कायद्यानुसार जुगारगृहासाठी लागणारी साधनं, जुगारगृह चालवणारा व्यक्ती, जुगारगृहात जाऊन जुगार खेळणारे व्यक्ती यावरती बंदी घालण्यात आली। जर का असं करताना कोणी आढळलं तर त्यास पोलीस अटक करू शकतात। हे कायदे खूप जुने असल्यामुळे ऑनलाईन जुगाराबद्दल यामध्ये कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत। पण याच कायद्यातील एका मुद्द्यामुळे सध्या या ऑनलाईन रमीच्या कंपनी लोकांना लुबाडत आहेत। या कायद्यामधील जो मुद्दा आहे तो म्हणजे कौशल्याचा खेळ विरुद्ध संधीचा खेळ। जर का हा खेळ खेळताना तुम्ही तुमच्या कौशल्याचा वापर करत असाल तर अशा खेळाला या कायद्यातून सूट देण्यात आलेली आहे आणि यामुळेच अनेक हायकोर्टाने असा निर्णय दिला की ऑनलाईन रमी हा एक कौशल्याचा खेळ आहे। त्यामध्ये तुम्हाला स्वतःचं कौशल्य वापरावं लागतं, तुम्हाला जे आहेत ते पत्ते लक्षात ठेवावे लागतात, पत्त्यांचं लाईनअप करावं लागतं, त्यामुळे हा कौशल्याचा खेळ आहे आणि अशा खेळाला या कायद्यातून सूट आहे। त्यामुळे अशा ऑनलाईन रमीला कोर्टाकडून परमिशन मिळालेले आहे आणि यामुळेच या रमी ॲप जे आहेत किंवा या रमी कंपन्या ज्या आहेत ते खूप जास्त पैसे कमवत आहेत। यांनी लाखो करोडो रुपये एवढे पैसे कमवलेले आहेत। द इकॉनॉमिक्स टाइमनुसार ऑनलाईन रमी आणि फॅन्टसी ॲप यांनी 2023 मध्ये 70% एवढी त्यांच्या रेव्हेन्यूमध्ये ग्रोथ मिळवलेली आहे। गेम्स 24/7 या कंपनीने 1988 करोड 2023ला आणि त्याआधीच्या वर्षामध्ये 1169 करोड एवढा रेव्हेन्यू कमवला। त्याचबरोबर या गेम ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीने पैसे कमवत असतात। या प्लॅटफॉर्मवरती गेम खेळणाऱ्या लोकांकडून गेमचं शुल्क आकारलं जातं। त्याचबरोबर गेम खेळताना लागणाऱ्या व्हर्च्युअल मुद्रा आणि वस्तू खरेदी करण्यासाठी वापरकर्त्याकडून पैसे वसूल केले जातात। त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती दाखवल्या जातात, त्या जाहिरातीच्या माध्यमातून पैसे कमवले जातात। वापरकर्त्याचा डेटा आहे त्याचा वापर जाहिरातीसाठी केला जातो आणि ॲफिलिएट मार्केटिंगमधून या कंपन्या कमिशन बेसवर पैसे कमवत असतात। अशा पद्धतीने लाखो करोड रुपयाचा व्यवसाय जे आहेत या कंपन्या करत आहेत। पण या कंपन्यांच्या ॲपवरती जाऊन गेम खेळणारा व्यक्ती नक्की लाखो करोड रुपये कमवतोय का? नक्की त्याचं काय होतंय हे थोडंसं जाणून घेऊया। फेब्रुवारी 2023 मध्ये टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक बातमी छापून आली। त्या बातमीनुसार कोईमुत्तरमधील वेल्लोर गावामध्ये एका 25 वर्षाच्या तरुणाने ऑनलाईन रमीच्या लतमुळे आत्महत्या केली। या तरुणाने BSc डिग्री पूर्ण केली होती आणि या तरुणाच्या पाठी त्याची आई आणि त्याचे वडील सुद्धा होते।
ऑक्टोबर 2023च्या टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार सुरतमधील एका ब्युटिशियनच्या पतीला ऑनलाईन रमीची लत लागली होती. त्या लतमुळे हा व्यक्ती जो आहे त्याच्या पत्नीला खूप जास्त त्रास देत होता आणि तिच्याकडे वारंवार पैशाची मागणी करत होता. त्याच्या छळास कंटाळून या ब्युटिशियनने आत्महत्या केली. 2020मध्ये जी24 तासने एक बातमी प्रकाशित केली होती. त्या बातमीनुसार नाशिकच्या विकी नावाच्या मुलाने त्याच्या वडिलांच्या अकाउंटमधून 10,59,000 एवढी रक्कम लंपास केली. नंतर त्यांनी स्वतःहून पोलीस कंप्लेंट केली की माझ्याबरोबर ऑनलाईन फ्रॉड झालेला आहे आणि अकाउंटमधून 10,59,000 एवढी रक्कम गेलेली आहे. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर समजलं की या मुलाला ऑनलाईन रमीची लत लागली होती आणि या विक्की भाऊनेच स्वतःहून त्याच्या वडिलाच्या अकाउंटमधून 10,59,000 ऑनलाईन रमीच्या नादाला लागून फुकले होते. ही बातमी त्याच्या वडिलांना समजल्यावर त्याच्या वडिलाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. अशा प्रकारच्या अनेक घटना ज्या आहेत त्या समोर येत आहेत. काही घटना न्यूजवरती येत आहेत तर काही घटनांचा जो आहे तो एवढा गाजावाजासुद्धा होत नाही. एवढं असून सुद्धा अनेक लोक या ऑनलाईन रमीच्या जाळ्यात का अडकत आहेत, तिकडे जाऊन या प्रकारच्या गेम का खेळत आहेत, त्याला कारण आहे लालच. आपला देश हा गरीब आहे. आपल्या देशामध्ये बेरोजगारीसुद्धा जास्त आहे आणि अशा प्रकारच्या गेम मार्केटिंग स्ट्रॅटर्जी वापरतात की तुम्ही पटकन श्रीमंत होऊ शकता, पटकन तुम्ही इकडे येऊन पैसे कमवू शकता, ते पण लाखो रुपये कमवू शकतात. आणि याच लाखो रुपयांच्या आमिषासाठी आपला जो मध्यम वर्ग आहे तो अशा गेमच्या नादी लागतो आणि पैसे कमवण्याच्या नादामध्ये स्वतःला तिकडे झोकून देतो आणि तिकडे झोकून दिल्यानंतर तो ॲडिक्ट होऊन स्वतःचंच बँक अकाउंट खाली करतो. या कंपन्या ज्या आहेत त्या फ्रॉड मार्केटिंग स्ट्रॅटर्जी वापरतात आणि या मार्केटिंग स्ट्रॅटर्जीमुळे लोकांना स्वतःकडे आकर्षित करतात. आता नीलम रवी जाधव भिवंडीत राहते. ती बोलते की मी लाखो रुपये कमवलेले आहेत. बोलो जुबा केसरी सुपरस्टार अजय देवगण सांगतो की तुम्ही लाखो रुपये जिंकणार आहात. महेश मांजरेकर बोलतात की तुम्ही हळूहळू या प्लॅटफॉर्मवर येऊन लाखो रुपये जिंकाल. स्वप्नील जोशी सुद्धा म्हणतो की तुम्ही इकडे येऊन लाखो रुपये जिंकणार आहेत. अंकुश चौधरी सुद्धा तुम्हाला हेच सांगतो. एवढे मोठे सेलिब्रिटी अशा प्रकारच्या खोट्या ॲपला प्रमोट करतात आणि लोक या प्रमोशनला अक्षरशः बोलतात आणि या लोकांचं ऐकून अशा प्लॅटफॉर्मवरती जाऊन गेम खेळतात. या ॲपवरती गेल्यानंतर या कंपन्या अशा प्रकारच्या खेळाडूंना एक प्रकारचा बोनस ऑफर करतात आणि गेम खेळायची सवय लावतात. एकदा का गेम खेळायची सवय लागली की हळूहळू त्याचं रूपांतर ॲडिक्शनमध्ये होतं. मग बँक अकाउंट ॲड करून स्वतःचे पैसे त्या ॲपमध्ये ॲड करायला लागतात आणि पैसे ॲड करून जे आहेत ते गेम खेळायला सुरुवात होते. सुरुवातीच्या काही गेममधून या लोकांना थोडेसे पैसेही मिळतात आणि त्यानंतर सुरुवात होते खऱ्या खेळाला. कारण नंतर जेवढे पैसे या गेममध्ये अडकवले जातात तेवढी लोक या गेममधून पैसे हरतच जात असतात. कारण या गेममध्ये जिंकण्याचे चान्सेस अतिशय कमी आहेत. प्रत्येक चान्स हा वेगळा असतो आणि प्रत्येक चान्समध्ये जिंकण्याचे चान्सेस प्लस हारण्याचे चान्सेस सेम असतात. त्यामुळे ॲडिक्ट लोकांना असं वाटतं की आता जर मी या गेममधून पैसे हरलेलो आहे तर पुढच्या वेळेस ज्यावेळेस मी पैसे लावेन त्यावेळेस मी हरलेले पैसे प्लस नवीन पैसे या संधीतून कमवू. पण असं काहीही होत नाही आणि बँक अकाउंट लोकांचं हळूहळू खाली होत जातं आणि फायदा मात्र या गेम कंपन्यांचाच होत असतो. अशा गेमच्या नादी लागून लोक खरं तर या गेमला ॲडिक्ट बनत असतात आणि अशा लोकांना एक मानसिक आजार होतो आणि त्या मानसिक आजाराला म्हटलं जातं गॅम्बलिंग डिसऑर्डर. गॅम्बलिंग डिसऑर्डर हा खूप मोठा भयानक आजार आहे आणि या आजारामुळे लोकांचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे. हा गॅम्बलिंग डिसऑर्डर नक्की काय आहे आणि या गॅम्बलिंग डिसऑर्डरमुळे लोक अशा प्रकारच्या ऑनलाईन रमी गेम किंवा फॅन्टसी ॲपकडे का वळतात हे सगळं जाणून घेऊया. माझे मित्र डॉक्टर प्रशांत जवळजाळ हे एक मनोरुग्ण तज्ज्ञ आहेत. त्यांचं याबद्दल काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेऊया. Gambling is a major public health problem in India. Evidence from regional study suggests that lifetime gambling prevalence is high 46%, while problem gambling prevalence is around 7.4%. A behavioral practice where a person impulsively gambling dispute of it, generating negative consequences in their life is termed as a gambling addiction. Just like all process addiction, the problem lies in the reward center of the human brain. A compulsive gambling is drawn to a high when they place a bet, which has parallel effect to brain as a substance use. Risks of the following categories harm:
financially harm, erection of savings, feeling of bankruptcy, relationship conflicts, neglect of relationship with significant other, neglect of relationship with children, extended family and friends, social isolation, emotional or psychological distress. The other names of IGD, internet gaming disorder, other names gaming disorder, internet gaming disorder, problematic online gaming, and their symptoms like problem gambling, depression, social withdrawal, playing video games for an extremely long period of time. तुम्हाला असं वाटत असेल की यामुळे लोकांचे बँक अकाउंट खाली होत आहेत, लोक ॲडिक्ट होत आहेत, लोकांना मानसिक आजार होत आहेत, तर सरकार यावरती बंदी का घालत नाही? कारण सरकारचा या फॅन्टसी ॲप आणि गेममुळे खूप जास्त फायदा होत आहे. द इकॉनॉमिस्ट टाइम्सच्या रिपोर्टनुसार गेम 24/7 या कंपनीने 2023 मध्ये 1988 करोड, त्याचबरोबर ड्रीम 11 आणि अजून फॅन्टसी ॲपने फक्त IPL मध्ये 2800 करोड एवढा रेव्हेन्यू कमवला होता आणि या रेव्हेन्यूमधून सरकारला 30% एवढा टॅक्स मिळाला होता. एप्रिल 2023 मध्ये GST काउन्सिलने अशा कंपन्यांकडून 30% टॅक्स वसूल करण्याचं ठरवलं आणि या कंपन्यांकडून 30% टॅक्स घेऊन सरकार स्वतःची तिजोरी भरत आहे, सरकार स्वतःचा रेव्हेन्यू वाढवत आहे. त्यामुळे सरकार अशा गेमवर बंदी घालेल की नाही यावरती खूप मोठी शंका उपस्थित होत आहे, कारण सरकारची तिजोरी या गेम भरत आहेत. या गेममधून ॲक्च्युअली फायदा कोणाचा होत आहे? या गेममधून ॲक्च्युअली फायदा हा सरकारचा होत आहे. समजून घ्या, सरकारला 30% टॅक्स मिळतोय, सरकारला स्वतःचे पैसे इन्व्हेस्ट न करता 30% टॅक्स मिळतोय. या कंपन्या आहे, त्यांचा प्लॅटफॉर्म आहे, त्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन तुम्ही गेम खेळता तर कंपन्याचा एक प्रकारे फायदा होत आहे आणि तुम्ही तिकडे जाऊन स्वतःचे पैसे घालून गेम खेळता, त्यामध्ये तुमचे जिंकण्याचे चान्सेस अगदी नगण्य आहेत. त्यामुळे या गेममध्ये फक्त हारण्याची जबाबदारी तुमची आहे. सरकारचं या गेममुळे कधीही नुकसान होणार नाही, या कंपन्याचं सुद्धा या गेममुळे कधीही नुकसान होणार नाही. नुकसान होणार आहे ते म्हणजे या गेममध्ये जाऊन खेळणाऱ्या लोकांचं. या गेममध्ये खेळणाऱ्या लोकांनी जर का लाखो रुपये जिंकले, त्यातूनही सरकार 30% TDS घेत असतं, म्हणजे त्यातूनही सरकार टॅक्स घेत आहे आणि कंपन्याकडून सुद्धा सरकार टॅक्स घेत आहे, म्हणजे सरकार विन विन सिच्युएशनमध्ये आहे. आणि लाखो करोड लोकांमधून एखादा व्यक्ती जिंकतो, बाकी राहिलेले लाखो करोड लोक या गेममध्ये हरतच असतात. त्यामुळे या गेमच्या नादाला लागू नका, तुम्हाला सुद्धा गॅम्बलिंग डिसऑर्डर होऊ शकतो. तुम्ही सुद्धा या गेमच्या नादाला लागून स्वतःचं नुकसान करून घेऊ शकता. जशा वेगवेगळ्या केसेस समोर येत आहेत, जशा वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत, त्या घटना तुमच्या बाबतीतही घडू शकतात. तुमचं सुद्धा बँक अकाउंट खाली होऊ शकतं. त्यामुळे अशा ऑनलाईन रमीच्या नादी लागू नका, तुम्ही स्वतःचं खूप मोठं नुकसान करून घेत आहात. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माहिती समजली असेल. जर का व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.